आधी घेऊ का? नेमकी काय माहिती आली? MPSC ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा ही 22 मार्च रोजी होणार होती, परंतु 20 मार्च रोजीच हा पेपर फुटलेला दिसून येत आहे. याच्यामध्ये आपण जे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो हे चार्ट आहे, हे 20 मार्चचा चार्ट आहे. याच्यामध्ये सरळ सरळ दिसतंय की हा जो पेपर आहे तर तुम्हाला 20 तारखेलाच भेटलेला आहे. हे जर बघितलं या ठिकाणी एका कॅन्डिडेटकडे हे चार्टिंग आहे. त्याच्यामध्ये जर आपण या संदर्भात ज्यांच्याकडे ही आली होती त्यांनी FDA आणि MPSCकडे त्याच्या तक्रारीसुद्धा दाखल केलेल्या आहेत. आणि जो ओरिजिनल MPSCचा पेपर आहे तर हा ओरिजिनल MPSCचा पेपर आहे. आणि जो काय पेपर व्हायरल झाला होता 20 तारखेलाच म्हणजे ज्या कॅन्डिडेटकडे पोचला होता, तर हा जो बराच मोठा असा संच आहे. याचे जवळपास 200 प्रश्न असतील आणि याच्यामधून MPSCच्या ॲज इट इज पेपरमध्ये जो 22 मार्चला पेपर होणार होता त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी आपण बघू शकता बरेच प्रश्नांवरती टिक मार्क केलेलं आहे. तर हे जे प्रश्न आहेत तर ॲज इट इज MPSCच्या 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेमध्ये दिसून आलेले आहे. त्याच्यामुळे हा जो पेपर ज्या विद्यार्थ्याकडे गेला होता, ज्या अकॅडमीकडे गेला होता किंवा ज्यांनी हा पेपर फोडला होता, त्याच्यामध्ये आपण ज्या चार्टमध्ये बघतोय काही संशयास्पद नावं आहेत, तर ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये डिपार्टमेंटकडून पेपर गेला आहे का, आयोगाकडून पेपर गेला आहे का, तर हे 100% जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत, तसंच ज्यांनी पेपर दिलेला आहे तर त्या संदर्भात हे जे काय पेपर फुटलेला आहे जो व्हायरल झालेला आहे, तर हे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत पुढील प्रक्रिया आयोगानं विद्यार्थ्यांना दिलासा देणं अत्यावश्यक आहे या काळात. हा पेपर किती तारखेला होता, किती विद्यार्थी बसले होते, पेपर किती तारखेला फुटला, रिझल्ट केव्हा लागला पेपर? हा पेपर 22 मार्चला झाला होता आणि या परीक्षेसाठी जवळपास महाराष्ट्रातल्या 46,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि त्यामधील तब्बल 31,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रत्यक्ष दिले. त्याच्यामधील जवळपास 506 विद्यार्थी हे इंटरव्ह्यूला घेतले होते. म्हणजे टोटल किती विद्यार्थी? निकाल लागला कधी? निकाल गेल्या महिन्यामध्ये लागला आणि त्याचे इंटरव्ह्यू जवळपास गेल्या महिन्यातच चालू झाले आणि त्याची निकालाची प्रक्रिया झाल्यानंतर जनरल मेरिट लिस्ट आली. या प्रकरणी काही विद्यार्थ्यांची नावे येतात, तुम्ही MPSC आयोग किंवा सरकारकडे काही तक्रार केली आहे का याबाबत? याच्याबाबत ज्या विद्यार्थ्यांकडे ही माहिती आली त्यांनी FDA डिपार्टमेंटला जाऊन आणि MPSC आयोगाकडे तक्रार दाखल केलेल्या आहेत. त्या या ठिकाणी पोचपावत्या आहेत. ज्यांच्याकडे माहिती आली होती त्यांनी आयोग आणि MPSCला तक्रार दाखल केलेली आहे. आयोगाचं देखील पत्र व्हायरल होत आहे, आयोगानं नोंद घेतल्याचं देखील त्या पत्रामध्ये दिसून येते. आता पुढील कारवाई काय झाली पाहिजे, तुम्हाला काय अपेक्षित आहे याच्यामध्ये? आम्हाला अपेक्षित हेच आहे की जे आज आरोग्य विभाग, आज अन्न औषध प्रशासन इतका महत्त्वाचा विभाग आहे, लोकांच्या जीवित असे आहे, जर अशा प्रकारचे जर अधिकारी येणार असतील आणि अजून जर काही संशयास्पद नावं असतील तर यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये दिसून येतात हे नेटवर्क कुठंपर्यंत गेलं आहे, पेपर किती विद्यार्थ्यांना पोचला आहे, तर ह्यांना पटकन महाराष्ट्र शासनानं दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयानं यांना तातडीनं अटक केली पाहिजे. आणि पुढील जागांसाठी पेपर झाला होता, म्हणजे किती जागा रिक्त होत्या? टोटल 154 जागा होत्या, त्याच्यासाठी परीक्षा प्रक्रिया झाली होती. आणि मला सांगा ह्याच्या आधी लास्ट पेपर कधी झाला होता? याच्या अगोदर 2016 रोजी परीक्षा झाली होती. ॲक्च्युली ही परीक्षा 2021ला जाहिरात आली होती. ती अनुभवाची अट्ट होती, त्याच्यासाठी स्वतः मी प्रयत्न केला होता, ती अनुभवाची अट्ट रद्द केली आणि त्यानंतर जवळपास हा 5 वर्षाचा सगळा चालला भोंगळ कारभार चालू आहे एकंदरीत बघितला तर. जो पेपर फुटलेला जो आहे तो पेपर आणि मेन पेपर याच्यामध्ये किती साम्य आहे, किती प्रश्न एकसारखे आलेत का त्याच्यामध्ये? जवळपास 90 प्रश्नांचं साम्य हे दिसून येत आहे. जो 20 मार्चला पेपर आलेला आणि 22 मार्चला पेपर आलेला आहे. पुनर्परीक्षा घ्यावं असं काही मागणी आहे का? याबद्दल सध्या आयोग ठरवल यासाठी काय करायचं आणि जे काय असेल प्रक्रिया. आमचं म्हणणं आहे की ज्यानं गुन्हा केलेला आहे, ज्यांच्यापर्यंत हे कुणी पेपर फोडला आहे, कुठंपर्यंत गेला आहे, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना त्वरित ताब्यात घेऊन पुढील परीक्षा व्हायला पाहिजे. याबद्दल जर विद्यार्थ्यांनी जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात झाला असेल तर नक्कीच झाली पाहिजे. असा एक प्रश्न उपस्थित असा केला आहे जातोय की एकूण किती मार्काचा पेपर होता, किती क्वेश्चन असतात या 100 पेपरला? या आणि परीक्षेत किती प्रश्न आधीच 20 मार्चला विद्यार्थ्यांना कळले होते? हा पेपर हा 100 प्रश्नांचा होता आणि प्रत्येक प्रश्न हे 2 मार्काला होते. म्हणजे जवळपास आपण जर विचार केला तर 200 मार्काचा पेपर होता. 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क होते आणि जवळपास यातले 90 प्रश्न साम्य दिसून येत आहेत. हे जे आपण जे बघतोय ना व्हायरल होते ना PDF समाज माध्यमातून, यातले जवळपास 90 प्रश्न मॅच होतात. आता निकाल झालेला आहे आणि भरती प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या असं आयोग म्हणतो. हो, तर आता याच्यामधली तांत्रिक अडचण काय आहे? आता ही भरती प्रक्रिया रद्द करावी का विद्यार्थी न्यायालयात जाणार आहेत? काय तुमची पुढची भूमिका? आमची भूमिका हीच आहे की आता आयोगानं याच्यामध्ये स्वतः सुमोठं लक्ष घालावं आणि हे जे काय दिसतं आहे आयोगाने त्यांच्या प्रथम निदर्शनीस जे येत आहे, जर पेपर मोठ्या प्रमाणात फुटला असेल तर परीक्षा ही पुन्हा व्हावी. प्रश्न असा उपस्थित केला जातोय की आजच काय हे सगळं कारण काय आहे की प्रश्नपत्रिका तुम्ही म्हणताय की परीक्षेच्या 2 दिवसापूर्वी तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांमध्ये फिरलेली आहे व्हॉट्सअपवरती, टेलिग्रामवरती.
मग हे आज सगळं का बाहेर आलं किंवा आज काय येते अगोदर का नाही? हे जे काय आहे, ज्या विद्यार्थ्याचं जे चार्ट व्हायरल होतं तर ते निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेलं आहे.